तर नमस्कार मंडळी, तुमचा परत एकदा आपल्या मालवणी मिनी ब्लॉगात आणि मालवणी पोरे यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. सकाळीच वाडीत येणारे आम्ही पाडतर एसटीत बसायला निघालेल्या होत्या ITआत. आणि आज ITआत जाऊचा कारण काहीतरी वेगळा आणि लय भयानक पण होता. कारण असं होतं की आपल्या ITआत आज होती स्वच्छता अभियान. त्यामुळे कोयता तू घे मी घे तू घे असा चाललेला सगळ्यांचा. त्याच्यानंतर आम्ही सगळे एकटे झाला आणि आपापल्या दिलेल्या जागेवर सफाई करून निघाला. आमचं कुणाल तर असं सफाई करी होतो जसं की ग्रास कटरवाल्यांच्या पोटरच पायानुचा ठरून करी होतो. मॉप असे प्रयत्न केल्यानंतर त्यांना कसा रान काढूचो हे अक्कल इली. आणि त्या अक्कलेच्या जोरावर आर्यन भाऊन असा काय केल्याने की तुम्ही आता पुढे व्हिडिओत नक्कीच बघा. आर्यन भाऊचाच नाव घेता हे इलेक्ट्रिशियनवाले खवळले आणि त्यांनी बसानच रान काढूक डायरेक्ट सुरुवात केली. घराकडे कधी न वनावलेले पोर आज ITआतनं लवकर घराक जाऊचा म्हणून वनावलेले. आणि रान असा कापी होते की जसा काय झाडाच कापतात तसे. ह्यो जो तुमका समोर दिसताना तो म्हावळून जासून इलेलो होतो आपल्या रान कापूसाठी. आणि याची पर्सनॅलिटी एकच होती, हो उलटा कोयता धरून सुलटा मारून रान कापी होतो. तुमका काय कळलं नसतेला, कारण माका पण याच्यात काय कळलाच नाही. जवळजवळ सगळ्यांनी रान कापून आम्ही एवढं मोठं ढीक घातलेलो होतो आणि एवढा सगळा रान कापून झालेला होता. आम्ही दमल्या कारणाने आपले सावळेत येऊन बसला आणि हे जे रान काढे होते त्यांना अकडे तकडे बघून बघी होता. पण जे आमचे बाकीचे वांगडे होते ना ते एकदम पेटानं सुटलेले. सगळा रान कापूनच घरात जाऊचं असं ठरून इलेले होते. त्याच्यानंतर जेवढा रान कापून झाला ना तेवढा सगळा रान एका या खड्ड्यात ढकलून दे होते. आणि हे कोयत्या बित्यान उलटे सुलटे राहून वडी होते. आम्ही रान तर एकटंही केला खरा, पण तर रस्त्यावर केला त्या कारणान परत त्याका धरून खड्ड्यात ढकलूचा होता. म्हणून हे सगळे त्याका ओढून खड्ड्यात ढकली होते. कॉलेजातलं जसा रान कापून झाला तसा मी आणि हनुमू निघाला माझ्या टाकल्यावर वाढलेले केस कापूसाठी. थंय सांगा होते कोयत्यान आणि ग्रास कटरान कापतो, पण मी त्यांना नको म्हणून त्यांच्या कलेक थांबून ठेवलंय. आणि मी आपलो एकविषयी देवगडात केस कापूसाठी. तर मंडळी, तुमका आजचं मिनी ब्लॉग आवडलं तर जाता जाता लाईक सबस्क्राईब फॉलो तेवढा करून टाका. चला.